भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते. अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो, आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती. गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवताला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते. कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सापडल्यास केल्या जाणाऱ्या व्रताविषयी अधिक माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया. या व्रताचा मुख्यतः उद्देश जो आहे ते गतवैभव परत मिळवणे याकरिता केले जाते. या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजे श्री विष्णू असून शेष आणि यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी 14 वर्षांचा आहे. या व्रताचा प्रारंभ कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात. मग ते त्या कुळात चालू राहते. अनंताच्या पूजेत 14 गाठी मारलेल्या तांबड्या रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा यजमानांच्या उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते. अनंत व्रताच्या दिवसाचे महत्त्व जे आहे ते आता तुम्हाला मी सांगणार आहे. आणि या व्रतात दर्भाचा शेषनाग करून त्याचे पूजन करण्याचेही महत्त्व असते आणि त्याचं कारण सुद्धा असते. अनंताचे व्रत करण्याच्या दिवसांचे महत्त्व. अनंतांचे व्रत करण्याचा दिवस म्हणजे देहातील चैतन्य स्वरूप क्रियाशक्ती श्री विष्णुरूपी शेषगणाच्या आशीर्वादाने कार्यरत करण्याचा दिवस. ब्रह्मांडात या दिवशी श्री विष्णूंच्या पृथ्वी, आप आणि तेज या स्तरावरील क्रियाशक्तीरूपी लहरी कार्यमान असतात. श्री विष्णू तत्वाच्या उच्चस्थितीत लहरी सर्वसामान्य भक्तांना ग्रहण करणे शक्य नसल्याने निदान कनिष्ठ रूपातील या लहरींचा सर्वसामान्यांना लाभ होण्यासाठी या व्रताची हिंदू धर्मात योजना केलेली आहे. शेषदेवतांची श्री विष्णू तत्वांशी संबंधित पृथ्वी, आप आणि तेज या लहरींचे उत्तम वाहक समजली जाते. म्हणून शेषाला या विधीत अग्रगण्य स्थान दिलेले आहे. या दिवशी ब्रह्मांडात कार्यमान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी सर्पिलाकार रूपाने असल्याने शेषरूपी देवतेच्या विधानानेच या लहरी त्याच रूपात जीवाला मिळणे शक्य होते. देहातील क्रियाशक्ती चैतन्याच्या रूपात सजीव म्हणून पृथ्वी तत्वाच्या स्तरावर स्थूल देहाचे जडत्व सांभाळत असते. आपतत्वांच्या स्तरातील ती स्थूल देहाचे आकारमान सांभाळते. तेजाच्या स्तरावर हीच शक्ती चैतन्याकडे वेगाने सातत्य ठेवते. शेषरूपी देवता ही मानवी देहातील चैतन्याला त्या लहरीच्या रूपात क्रियेच्या स्तरावर संरक्षित करणारी असल्याने तिला या विधीत प्राधान्याने महत्त्व दिलेले आहे. दर्भाच्या क्रियेच्या स्तरावर तेजाच्या रूपातील शक्ती कार्यमान स्वरूपात भ्रमण करत असते. दर्भाच्या शेषरूपी प्रतीकातून ब्रह्मांडातील क्रियाशक्तीला स्तरावरील विष्णुरूपी सर्पिलाकार लहरी दर्भाकडे आकृत होण्याची पूजास्थळी पसरण्यास सहाय्य होते. या लहरींच्या स्पर्शामुळे तसेच देहातील संक्रमणामुळे क्रियेच्या स्तरावर देह कृती आणि कर्म करण्यास संवेदनशील बनतो. अनंतातील 14 गाठींच्या दोऱ्यांचे जे महत्त्व आहे ते अशा पद्धतीने आहे. मानवी देहात 14 प्रमुख ग्रंथी असतात. या ग्रंथींचे प्रतीक म्हणून दोऱ्याला 14 गाठी बांधतात. प्रत्येक ग्रंथींची विशिष्ट देवता आहे. या देवतेच्या या गाठींवर आवाहन केले जाते. दोऱ्यांची गुंफण ही देहातून एका ग्रंथीपासून दुसऱ्या ग्रंथीपर्यंत वाहणाऱ्या क्रियाशक्तीरूपी चेतनेच्या प्रवाहाचे प्रतीक आहे. 14 गाठींच्या दोऱ्यांची मंत्रांच्या साह्याने प्रतिकात्मक रूपात पूजा करून ब्रह्मांडातील श्रीविष्णुरूपी क्रियाशक्तीच्या तत्वांची दोऱ्यात स्थापना करून असा क्रियाशक्तीने भारित दोरा दंडावर बांधल्याने देह पूर्णतः या शक्तीने प्रभावित होतो. त्यामुळे चेतनाच्या प्रवाहाला गती मिळून देहाची कार्यबल वाढण्यास सहाय्य मिळते. जीवाच्या भावामुळे हे कार्यबल टिकण्याचा कालावधी अधिक होतो. त्यानंतर परत पुढच्या वर्षी जुने दोरे विसर्जित करून क्रियाशक्तीने प्रभावित नवीन दोरे बांधले जातात. अशा रीतीने जीवनात चेतनेला सतत श्री विष्णूंच्या क्रियाशक्तीरूपी आशीर्वादाने कार्यरत ठेवले जाऊन जीवन आरोग्यसंपन्न तसेच प्रत्येक कृती आणि कर्म करण्यास पुष्ट बनवले जाते. अनंताच्या पूजेत भोपळ्याचे घारगे, वडे यांचा नैवेद्य दाखवण्याचे जे कारण आहे ते तुम्हाला आता मी सांगत आहे. भोपळ्यावर आपतत्वात्मक रसात्मक
ही क्रियाशक्तीला चालना देणारी असते. तसेच भोपळ्यात बद्ध असलेले सूक्ष्म वायुकोश हे ब्रह्मांडातील क्रियाशक्तीच्या लहरींना स्वतः घनीभूत करणारे असतात. अनंताच्या पूजनात भोपळ्याचे घारगे आणि वडे यांचा नैवेद्य दाखवण्याचे जे कारण आहे ते भोपळ्याच्या साह्याने बनवलेले घारगे आणि वडे यात पूजास्थळी कार्यभान असणाऱ्या क्रियाशक्तीच्या लहरी अल्प कालावधीत स्थानबद्ध होऊ शकतात. अशा क्रियाशक्तीने भारित नैवेद्य ग्रहण केल्याने देहातही त्याचा पद्धतीने बलवर्धतेला पूरक असे वायुमंडल निर्माण होण्यास सहाय्य मिळते. श्री गुरु साईदेवाला म्हणाले, तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस. या अनंत पूजेचे महात्म्य काय आहे? ही अनंत व्रतपूजा पूर्वी कोणी केली होती? या व्रतपूजेचे फळ काय याविषयी मी तुला सांगतो, ते ऐक. हे अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते. त्या व्रतप्रभावामुळे त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले. त्याचे असे झाले, कौरव आणि पांडव पण लावून धूत खेळत होते. त्या धृत क्रीडेत पांडवाचे सर्वस्व हरण केले व त्याचा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी, पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अत्यंत दुःख भोगीत होता. पांडव वनसात असल्याने कौरव अनेक कटकारस्थानाने करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्व हरण करण्याचा कौरवांनाच पांडवांकडे पाठवले, परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण केले. पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला. श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले, त्याची यथासांग पूजा केली. मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे भक्तवत्सला श्रीकृष्णनाथा, तुझा जय जयकार असो. हे कृष्णा, तूच या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहेस. तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस. दुष्ट दुजनांचा नाश व सज्जनांशी रक्षण यासाठीचा तुझा अवतार घेतोस. पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस, मग आमची उपेक्षा का करतोस? तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग. तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हालाही ही दुःखे का बरं भोगावी लागत आहेत? आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल? सर्व पांडवांनी आणि द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले. त्यावेळी श्रीकृष्णांनी पांडव म्हणाला, तुमचे गेलेले वैभव परत मिळण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो. ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल. सर्व व्रतामध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे. हे व्रत तुम्ही करा, म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तो अनंत म्हणजे शेषशायी विष्णू, तेच माझे मूळ रूप आहे. मीच तो नारायण. दृष्टींचे निरांजन करून भूभार हलका करण्यासाठी मी वसुदेव काळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला. मीच जळी स्थळी काष्टी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे. मीच सर्व काही आहे. मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे. त्या अनंताची म्हणजेच माझी तुम्ही यथासांग पूजा करा. या व्रताने तुमचे सर्वतोपरी कल्याण होईल. हे व्रत कोणत्या दिवशी करावे, कसे करावे आम्हाला सविस्तर सांगा, अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला ही पूजा विधी करा. याविषयी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो. ती कथा कृतयुगातील आहे. वसिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता. भृगकन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती. त्यांना एक कन्या झाली, तिचे नाव सुशीला. दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असताना सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली. सुशीला अगदी नावासारखीच होती. ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे अगदी व्यवस्थित करीत असे. घरातील केरवारा सडा सारवण करणे, अंगणात सुंदर रांगोळी काढणे, देवपूजेची तयारी करणे, घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करीत असे. सुमंतूची पत्नी गेल्यावर त्याची अग्निहोत्रदाती श्रोतकर्मे थांबली होती, म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली. तिचे नाव कर्कशा. ती अगदी नावासारखी होती. ती अत्यंत दुष्टबुद्धीची होती. ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडत असे. सुशीला तिची सावत्र मुलगी. ती सुशीलाचा छळ करीत असे. सुशीला आता उपवर झाली. सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली.
सावत्र आई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते. त्यामुळे त्याला अत्यंत वाईट वाटत असे. आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटले. तसा योग जुळून आला. एके दिवशी कौंडण्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला. त्याने सुशीलाला पाहिले व तिला मागणी घातली. सुमंतूला कौंडण्यी जावई म्हणून पसंत पडला. एका शुभमुहूर्तावर सुशीला आणि कौंडण्य जावई त्यांचा विवाह झाला. सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशीला आणि कौंडण्य यांच्या घरीच ठेवून घेतले. आषाढ व श्रावण असे 2 महिने गेले. कौंडण्याला सासूरवाडीत राहणे पसंत नव्हते. आता आपण दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरविले. मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली. जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला, कन्या आणि जावई जात आहेत, त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर. हे ऐकताच ती कर्कश संतापली. काही न ऐकता बोलली, घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले. तिघांना मोठे आश्चर्य वाटले. सुमंतूला तर फार वाईट वाटले. त्याने स्वयंपाकघरात शोधाशोध केली. एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले. तेवढ्यात त्या आपल्या मुलीला त्याने कन्या जावईला निरोप दिला. सुशीला कौंडण्य एक रथात बसून निघाले. दुपारच्या वेळी कौंडण्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदी तीरावर त्यांनी रथ थांबविला. कौंडण्य अनुष्ठानासाठी गेला. सुशीला रथातच बसून राहिली. तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले. तेथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करीत होत्या. त्यांनी तांबडी पैठणी परिधान केल्या होत्या. निळनिळ्या कलशाची पूजा करीत होत्या. सुशीलाने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले, तुम्ही ही कसली पूजा करीत आहात? या पूजेचा विधी कसा असतो? ही पूजा केली असता काय फळ मिळते हे मला सांगाल का? त्या स्त्रिया म्हणाल्या, बस, आम्ही तुला सर्व काही सांगतो. आम्ही ही भगवान चतुर्दशीच्या अनंताची पूजा करीत आहे. याला अनंत चतुर्दशी व्रत म्हणतात. ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुख समृद्धी प्राप्त होते. अनंत स्वरूप भगवान श्री विष्णू आपल्यावर कृपा होते. ही पूजा कशी करायची याची थोडक्यात जी आहे ती विधी. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत रूपी श्री विष्णूची पूजा करायची असते. हे कौटुंबिक व्रत आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते. या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून 14 गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो. पूर्वी ज्याने हे व्रत चालवले असेल त्याच्याकडूनच व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो. दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी यथाविधी पूजा करायची असते. चौरंगावर दरबारने बनवलेल्या 7 फण्यांचा शेषरूपी अनंत नागाची प्रतिष्ठापना करून त्याच्या पुढे अनंत दोरा ठेवायचा असतो. त्याची पूजा करायची असते. चौरंगावर गंगेचा एक, यमुनेचा एक असे 2 जलपूर्ण कलश ठेवायचे आहेत. त्यांची पूजा करावी. चतुर्भुज विष्णूंचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मंत्रजप करत दर्भाच्या गाठीयुक्त नागाची अनंत म्हणून मनात धारणा करावी. नवीन ग्रंथीयुक्त दोरे दोन्ही कलशावर ठेवून पुरुषसुक्त मंत्रांनी त्याची पूजा करावी. अनंत पूजेत 14 या संख्येला फार महत्त्व आहे. अनंत दोऱ्याला 14 गाठी असतात. नैवेद्याला 14 लाडू, करंजा, अपूप इत्यादी पदार्थ असावेत. हे व्रत किमान 14 वर्ष करायचे असते. 14 वर्ष झाल्यावर व्रताचे उद्यापन करावे. या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व सुखसमृद्धीची प्राप्ती होते. अनंत स्वरूपात भगवान श्री विष्णू आपल्यावर पूर्ण कृपा करतात. अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशीला म्हणाल्या, आजच अनंत चतुर्दशी आहे. तू आजच आमच्याबरोबर ही व्रतपूजा कर. त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची तुझ्यावर कृपादृष्टी होईल आणि तुझी मनोकामना सुद्धा पूर्ण होईल. सुशीलाने आनंदाने ते व्रत मान्य केले व त्या स्त्रियांसमवेत भक्तिभावाने अनंताची यथासांग पूजा केली. सुशीला आणि कौंडिन्यी रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांच्या अमरावती समान नगर लागले. ते कोणते नगर, हे कोणाचे नगर आहे त्यांना काहीच कळेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात. या नगरात राज्य तुमचेच आहे असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एक वैभवसंपन्न राजप्रसादात नेले.
अनंत पूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते. एके दिवशी कौंडण्याने सुशीलाच्या हातावर अनंत दोरा पाहिला व तिला विचारले, हे हातावर तू काय बांधले आहेस? सुशीला म्हणाली, हा अनंत आहे. मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले, त्यामुळे आपल्याला ही सुखसमृद्धी प्राप्त झाली आहे. हे ऐकताच कौंडण्याला राग आला. तो म्हणाला, आपल्याला सुखसमृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने व माझ्या ध्यानामुळे, मी केलेल्या खडतर तपश्चर्येने. त्यात त्या अनंताला काहीही संबंध नाही. असे म्हणून त्याने तो अनंत दोरा हिसकावून घेतला आणि अग्नीत टाकला. अनंताचा कोप झाला. अनंत व्रताचा अपमान झाला. कौंडण्याची सगळी संपत्ती नष्ट झाली. चोरांनी सगळी संपत्ती चोरून गेली. त्याच्या घराला आग लागली. सगळे घर जळून भस्म झाले. सुशीलाला अत्यंत दुःख झाले. ती शोक करू लागली. प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला. सुशीला कौंडण्य एक वस्त्र निधी वनात भटकू लागली. कौंडण्याचे डोळे उघडले. त्याला गर्व नाहीसा झाला. पश्चाताप पगत झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करू लागला. जो कोणी भेटेल त्याला विचारू लागला, त्याला अनंत कोठे दिसला का? प्रत्येक जण नाही असे उत्तर देत असे. त्या वनात कौंडण्याला एक आम्रवृक्ष दिसला. त्या वृक्षावर खूप फळे होती. एकही पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता. कौंडण्याला त्या वृक्षाला विचारले, तू भगवान अनंताला पाहिलेस का? वृक्ष म्हणाला, नाही, मी पाहिला नाही. तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा. पुढे त्याला एक बैल दिसला. त्याच्या पुढे भरपूर चारा होता, पण त्याला तो खाताच येत नव्हता. तू अनंताला पाहिलेस का असे कौंडण्याने त्याला विचारले. त्याने नाही असे सांगितले. कौंडण्य पुढे गेला. त्याला 2 सरोवरे दिसली, पण त्यातले पाणी कुणीच पित नव्हते. त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही. तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाही ही परिस्थिती देवाला सांगा असे सांगितले. पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला. ते दोघे नुसतेच उभे होते. कोणी काही बोलत नव्हते, काही सांगत नव्हते. तेव्हा कौंडण्य दुःखी आणि कष्टी झाला. जमिनीवर पडून शोक करू लागला. अनंत अनंत अशा हाका मारू लागला. त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. तो वृद्ध ब्राह्मण स्वरूपाने तेथे प्रकट झाला. कौंडण्याने त्याच्या पायावर डोके ठेवले. विचारले, तुम्ही तरी अनंत कुठे पाहिलात का? त्यावेळी मीच तो अनंत असा तो ब्राह्मण म्हणाला. त्या क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले. त्यांनी कौंडण्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले. भगवान अनंत विष्णूने कौंडण्याला वर दिला, तू धर्मशील होशील. तुला कधीही दारिद्र्य येणार नाही. तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील. श्रीकृष्ण म्हणाला, भगवान अनंत विष्णूने कौंडण्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष, बैल, 2 सरोवरे, गाढव, हत्ती त्याच्या दयनीय अवस्था कशामुळे झाली आणि त्यांची क्षमा मागितली ती का असे विचारले असता तेव्हा विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले. भगवान म्हणाले, जेव्हा तू आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता, परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता. त्याने कुणालाही विद्यादान केले नाही, म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली. त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईना. तुला जो बैल दिसला तो गतजन्मी होता मोठा श्रीमंत माणूस. त्याने बरेच दान केले होते, पण त्याला दानाचा गर्व होता. त्यामुळे आता त्याच्या पुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते. तुला ती 2 सरोवरे दिसली, त्या गतजन्मी 2 बहिणी होत्या. दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींना दान देत असत. त्यांच्या संपत्तीचा इतरांना काहीच उपयोग नाही झाला, म्हणून सरोवराने पाणी कुणीच पित नाही. तुला जो गंधर्व दिसला तो क्रोध होय, तुझा तो क्रोध होय. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला आणि त्याला गंधर्वाचा जन्म मिळाला. तुला जो हत्ती दिसला तो तुला तपश्चर्येचा झालेला गर्व, तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला आणि त्या हत्तीचा जन्म झाला. तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास. सुशीलाच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस. गर्व, अहंकार, देवधर्माबद्दल तुच्छता, त्यामुळे तुला ते सगळे दुःख भोगावे लागले. आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा, अनंत व्रत कर, म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल. म्हणेत तर तू नक्षत्रास पुनर्वसू नावाचे जे नक्षत्र आहे त्यात तू चिरकाल निवास करशील. कौंडण्याला सगळे पटले. त्याचा गर्व नाहीसा झाला. त्याने घरी जाऊन पुन्हा सुशीलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्याला अनंत वैभव प्राप्त झाले. ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, अनंत व्रताचा महिमा असा आहे. या व्रतामुळे कौंडण्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे व्रत केले तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला परत पुन्हा मिळेल.
ज्या अर्थे श्री गुरूंनी हे व्रत करण्यास सांगितले त्यानुसार हे व्रत प्रासदिक आहे याची दत्तभक्तांना खात्री पटेल.